दीपक केसरकर जे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, माजी मंत्री त्यांना खरं तर आज म्हणजे फुल टार्गेट केलं आणि शालेय शिक्षण मंत्री पदी असताना दीपक केसरकरांनी केलेले जे उद्योग आहेत अंधारेंच्या भाषेत ते त्यांनी आज सगळे समोर आणले की दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर नाशकात एका म्हणजे प्रशासकीय इमारतीत भेटतात ज्याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाहीये. मग तुम्ही जेव्हा एखाद्या प्रशासकीय इमारतीत तुमच्या भेटीगाठी होत आहेत, तुम्ही जर काय कुठलं नियोजन करताय तर इतकं काय तुम्ही त्यात म्हणजे त्यात त्यांनी ते फोटो पण दाखवले. त्यांनी विचारलंय की एका मोठ्या पदावरचा अधिकारी हा वाकून म्हणजे एक आपल्या अदबीनं संयमानं किंवा आपल्याला आपण असलेल्या पदाचा आदर ठेवून वाकून आपल्याशी बोलतोय. पण यांनी एवढं कायच दिव्य केलंय की यांच्या समोर या व्यक्तीने झुकावं. म्हणजे एक पदाधिकारी आहे आणि त्याचा तो फोटो त्यांनी खरं तर दाखवला. त्यानंतर त्यांनी खरं तर दीपक केसरकरांचे ठिकठिकाणी म्हणजे दीपक केसरकर, अशोक खरात आणि रुपाली चाकणकर हे तिघे फ्रेम मध्ये आहेत असे एक ना अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आज सुषमा अंधारेंनी दाखवले आणि एकूणच सगळ्या कच्च्या चिठ्ठ्या समोर आणला. आणि यावेळेस त्यांचं एवढंच म्हणणं होतं की काल ज्या बाई खूप बोलत होत्या बोलघेवड्या बाई त्या आता या दीपक केसरकरांना काय उत्तर देणार. आणि यावेळेसच त्यांनी अशी एक स्पष्ट भूमिका किंवा एक स्पष्ट इशारा दिलेला आहे की बोलघेवड्या बाईंना सुद्धा लवकरच त्यांच्या बाबतीतही संशोधन सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या संशोधनाच्या गोष्टी समोर आल्या की त्यांच्या बाबतही आपण एक पत्रकार परिषदेत बोलू. त्यामुळे एक प्रकारे हा शीतल म्हात्रेंसाठी खूप मोठा इशारा आहे. कारण सुषमा अंधारे यांनी जसं दीपक केसरकरांविषयीच्या गोष्टी आज समोर आणल्या, चाकणकरांविषयीच्या गोष्टी जशा समोर आणल्या, तसा आता पुढचा नंबर हा अशोक खरात प्रकरणामुळे खरं तर शीतल म्हात्रेंचा लागणार का हा आता मुद्दा आहे.